तुम्हाला पण माझ्यासारखे हे मस्त असे स्पॉन्जी, मसालेदार असे छोटे-छोटे किंवा मिनी उत्तप्पे खायला आवडतात का? मला खूप आवडतात. आता बाहेर ना पावसाचं वातावरण झाले आणि सगळीकडे ना गार वातावरण झाले. मस्तपैकी गरमागरम ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे. चला सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतके कांदे पोहे जे आपण वापरतो तर तेच पोहे घेतले होते. तर हे 1 वाटी इतके घेतले. आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि याची बारीक ना अशी पूड करून घ्यायची. म्हणजे ज्या पद्धतीने आपला रव्याचा रवा असतो ना, तर त्या पद्धतीने याचा रवा तयार होतो. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. ज्या वाटीनं पोहे मोजले ना, तर त्याच वाटीनं मी 1 वाटी इतका रवा घेतला. आता हा रवा ना थोडा जाडसर असेल ना, तर खूप छान रेसिपी होते. पण बारीक रवा असेल ना, तरी देखील चालू शकेल. आता पोह्याचा रवा आणि हा जो रवा आहे ना, हे दोन्ही बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं आता मिक्स झालंय. आता ह्यामध्ये ना आपण 1 वाटी इतकं ताक घालूयात. ताक नसेल तर तुम्ही अर्धी वाटी दही वापरू शकता किंवा मग 1 लिंबाचा रस पण वापरू शकता. ताकामुळं काय होतं रेसिपीला थोडासा आंबटपणा येतो आणि त्यामुळे रेसिपी खायला खूप मस्त होते. आता ही रेसिपी केव्हा करायची? तर सकाळच्या वेळी नाश्त्याला जर काहीतरी वेगळं हवं असेल, छान काहीतरी हवं असेल, तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता किंवा मग ना तुम्ही संध्याकाळच्या वेळी भूक लागली असेल किंवा मुलं शाळेतून घरी आली, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता. आता ह्यामध्ये बघा पुन्हा मी 1 वाटी इतकं पाणी वापरलं, त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवलंय. आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगते. आता प्रत्येकाचा रवा किती जाड आहे, किती बारीक आहे किंवा पोहे कसे बारीक केले त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. पण मी तरीही तुम्हाला अंदाजे पाण्याचं प्रमाण सांगते. आता हे पण बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतले. आता पाणी काय होतं, की रवा आणि पोहे हे दोन्हीही पाणी ओढून घेणारे घटक असल्यामुळे ते पाणी जास्त ओढून घेतात. त्यामुळे इथं मला कमीत कमी 3 ते 3.5 वाटी इतकं पाणी लागतं. आता पीठ कसं तयार करायचं त्या पद्धतीने आपण इडली किंवा उत्तप्याला करतो ना, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीने ते पीठ तयार करून घ्यायचं. पीठ तयार करतावेळी कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलंय. आता रवा आणि पोहे आहेत ना, हे चांगले भिजायला पाहिजेत. कारण हे पाणी ओढून घेतले, की चांगले फुलले, की रेसिपी पण ना खूप मस्त लागते. आता हे छानपैकी भिजत ठेवूयात. तोपर्यंत आता आपण ह्यासोबत खायला एक चटणी बनवूयात. आता चटणी आहे ना, ती आपण इन्स्टंट बनवतोय. त्यामुळे त्याची चव पण खूप छान लागते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाववाटी इतके ओल्या खोबऱ्याचे काप, पाववाटी फुटाण्याची डाळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, लसूण, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर आणि पाणी घालून ना ही चटणी ना सगळी चांगली बारीक वाटून घ्यायची. चटणीची चव ना खूप छान लागते. तुम्ही ही चटणी इडली, डोसा, उत्तप्पा अगदी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तर रंग पण बघा चटणीला खूप छान आलाय. आता वरून फोडणी देऊ. फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. ह्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलले की कढीपत्त्याची 3 ते 4 पानं घालायची आणि मस्तपैकी ही खमंग फोडणी आपण चटणीवरती घालून घ्यायची. आता चटणी आपल्याला कशी घट्ट किंवा कशी पातळ हवी आहे, ह्यावरती आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो. तर मस्तपैकी आपली अशी इन्स्टंट फुटाणे डाळ आणि ओल्या खोबऱ्याची ही चटणी तयार झाली. ही चटणी खायला पण खूप मस्त लागते. चटणी तयार होईपर्यंत आपल्या रवा आणि पोहे हे पण बघा सगळे चांगले भिजले गेले होते आणि तुम्ही पाहू शकता मगाचपेक्षा ना ह्यातलं पाणी नाही, ते बऱ्यापैकी हे रव्यानं ओढून घेतले. त्यामुळे पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून ना हे मिश्रण ना थोडंसं पातळसर असं बनवून घेते. साधारणपणे 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोहे ह्यासाठी ना 4 ते 5 वाट्या पाणी लागू शकतं. पण तुम्ही एकाच वेळी हे पाणी न घालता थोडं-थोडं किंवा अंदाज येईल असं पाणी वापरा. म्हणजे ना अगदी परफेक्ट प्रमाणात हे पीठ तयार होतं. तर अगदी छान असं पीठ तयार झालंय. आता ह्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 चमचा आपण तेल घालूयात. जेणेकरून आपले जे मिनी उत्तप्प आहेत ना, ते अगदी दिवसभर पण मऊ राहतील. तुम्ही ही रेसिपी सकाळी करून ठेवलीत आणि संध्याकाळी जरी खाल्लीत ना, तरीही उत्तप्पे अगदी मऊसूतच लागतात. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये ना पाव चमचा इतका खायचा सोडा घालूयात. आता सोडा घालायचा नसेल ना तुम्ही तर ही रेसिपी किंवा दही, पोहे आणि रवा हे सगळं ना आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवायचं. म्हणजे परफेक्ट प्रमाणात मस्तपैकी जाळी पडते. आता नॉनस्टिकचा तवा घेतला. तवा चांगला कडकडीत तापून घेतला. आता गॅस बारीक करून थोडंसं तेल लावून घेतलं आणि अगदी छोट्या-छोट्या आकाराचे ना मिनी उत्तप्पे करून घेतले. आता मी मुलांना आणि मोठ्यांना आवडावेत, काहीतरी वेगळं वाटावं म्हणून थोडे छोट्या आकारातले केलेत. तुम्ही हवं तर ना एकच मोठा उत्तप्पा पण बनवू शकता. वरून थोडासा गोडा मसाला टाकायचा जेणेकरून हा मसाला उत्तप्पा खूप छान लागतो आणि थोडीशी चिमटीने ना लाल तिखट पण भुरभुरून घ्यायचं. तुम्ही हवं असेल तर वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा पण घालू शकता. आता वरून थोडंसं तेल सोडून घेतलं आणि बाजू पलटी करून ना दोन्ही बाजूनं हे मिनी उत्तप्पे शेकून घ्यायचे. वरून घातलेला गोडा मसाल्याची चव ना अप्रतिम लागतो आणि त्यासोबत आपण तयार केलेली चटणी त्यामुळे हे कॉम्बिनेशन ना अगदी परफेक्ट होतं. ही रेसिपी ना अगदी कुणीही बनवू शकतं. अगदी 10 ते 12 मिनिटात बनणारी ही मस्तपैकी मिनी उत्तप्प्याची रेसिपी आहे. तुम्हाला माझी आजची ही मिनी उत्तप्पाची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की कमेंट करा. पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. बाय.